हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत क्लास 10चे इंग्लिश लेसन 1.2 अँड एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंडचा पार्ट 2. तर चला तर मग पाहूया. ॲट बे विथ द स्टिक I managed to catch hold of baby Langoor's tail just as deep over the edge of the till roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आता हे पार्ट 2 सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण पार्ट 1 मध्ये पाहिलेलं होतं की एक मुलगा बुक रीडिंग करत असताना अचानक त्याला खूप गोंधळ ऐकू येतो माकडांचा व माकडांच्या पिल्लाचा, आणि त्याच्यानंतर काय होतं ते आपण पाहणार आहोत. जर पार्ट 1 जर तुम्ही अजून ऐकला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पार्ट 1 देईन, तर तुम्ही प्लीज तो ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये काय होते ते कळू शकेल. मी काठीने लंगूरला दूर ठेवत होतो आणि त्याच वेळी मला त्याच्या शेपटीला धरता आलं. तेव्हा तो टाईलच्या छताच्या कडेला झुकत होता. म्हणजे ते जे माकड होते त्याला तो त्या माकडाच्या पिल्लाला काठीने दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते छतावरून कडेला झुकत चाललेले. ते बाळ एकदम निष्क्रिय व जणू प्राणहीन वाटत होतं, म्हणजे त्याच्यात काहीच ताकद नव्हती. त्यामुळे ते लंगूरचं बाळ खूप हेल्पलेस फील स्वतःला करत होतं. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. इतक्यात माझे आई वडील आणि बहीण वरांड्यात आले आणि माझे हे जे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू होते ते पाहू लागले. तर काही शेजारी लोक सुद्धा लांबून ते पाहत होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out the baby was breathing even though his breaths were shallow. मी त्या बाळाला म्हणजे त्या माकडाच्या पिल्लाला घराच्या मागील अंगणात नेले आणि हलक्या हाताने एका कोंबड्यांच्या किंवा एखादा पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांचा एक पिंजरा असतो त्याच्यामध्ये ठेवले. त्याच्या शरीरावर अनेक खोल चावण्याच्या खुणा ओरकडे दिसत होत्या. काही जखमांमधून तर रक्त वाहत होते. ते जे बेबी होतं म्हणजे छोटंसं पिल्लू होतं ते अजूनही हलत नव्हतं, एकदम शांत होतं. एवढ्यात माझ्या वडिलांनी त्याच्या जखमा साफ केल्या व रक्तस्राव थांबण्यासाठी प्राथमिक उपचार सुरू केले. मला हे पाहून बरे वाटले की ते माकडाचे पिल्लू अजूनही श्वास घेत होते, जरी ते श्वास खूप हलके होते. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand, and began taking hesitant bites. थंड पाण्याचे शिंतोडे टाकल्यावर ते पिल्लू हलकं हललं आणि काही वेळानंतर थरथरत तिथेच बसून राहिले. ते अजूनही धक्क्यात होते की त्याच्याबरोबर जे काही झालं होतं त्या धक्क्यात होते आणि झाडाच्या पानासारखं थरथर कापत होते. त्याच्या डोळ्यात पाणी साचलं आणि खूप कुजबुजत रडायला त्याला येत होतं, म्हणजे असं रडण्यासारखा त्याचं चेहऱ्याचे हावभाव झाले होते, अगदी एखाद्या माणसाच्या मुलासारखे. ज्याला काही मानसिक धक्का बसतो त्याप्रमाणे तो चेहऱ्याचे हावभाव दाखवत होता. मी त्याला सोललेलं एक केळ दिलं आणि ते त्याने त्याच्या थरथरत्या हाताने घेतलं आणि हळूहळू खायला सुरुवात केली. माझं लक्ष त्या बाळाच्या पुनर्जीवनाकडे लागलं होतं. My attention was fixed on the reveal of the baby langur. Suddenly, I had uncanny feeling being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. मला अचानक असं वाटू लागलं की कोणी ते मला बघत आहे. मी कूपकडून वरून वर पाहिलं. आमच्या स्वयंपाक घराच्या छतावर आई, त्या माकडाचे पिल्लूची आई बसली होती. माझ्या प्रत्येक हालचालीकडे ती बारकाईने पाहत होती आणि एकदम शांत बसून होती, जणू तिला खात्री झाली होती की तिच्या बाळाला आता काही त्रास होत नाहीये. इकडे बाळाने आपल्या आईची उपस्थिती जाणली आणि थोडं मोठ्याने रडायला सुरुवात केली. Meanwhile, the baby sensed presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby.
मी कृपच्या दारामागून पासून मागे झालो आणि आईला म्हणजे त्याच्या आईला बाळाकडे जाता येईल अशी जागा केली. इमिजिएटली the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injury and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her. लगेच ती त्या पिल्लूची आई म्हणजे त्या पिल्लाची आई त्या कूपच्या जमिनीवर उतरली आणि तिने आपलं बाळ उचललं. तिने बाळाच्या शरीराची नीट तपासणी केली, त्याच्या जखमा पाहिल्या आणि मग त्याला घट्ट मिठीत घेतलं. त्या मिठीत बाळाला खूप समाधान आणि शांतता मिळाली. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. ती आई आपल्या बाळाला मांडीवर घेऊन काही मिनिटे शांत बसून होती. जणू तिला पुढे काय करायचं हे ठरवायचं होतं. तिला कदाचित समजलं होतं की आता बाळ धोक्याच्या बाहेर आहे आणि ती त्याला पुढील कोणत्याही मारहाणीपासून वाचवू शकते. फॉर ए फ्यू सेकंड the mother langur looked straight into my eyes. Even today I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. It was overwhelmed by the emotion and the sentiment and the way she said thanks to me. Therefore sat universal mother holding a stricken child in her lap. काही क्षण ती त्या पिल्लाची आई म्हणजे लंगूरची आई माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल कृतज्ञता होती. ती शांतपणे धन्यवाद म्हणत होती. मग तिच्या मांडीवर असलेल्या दुखावलेल्या बाळास तिने मला स्वीकारलं. हे माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता. जगातील कुठलीही आई जशी असते तशीच ही आई होती, एक सार्वत्रिक मातृत्व. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen room. She surveyed the area for the vicious male langur and they left away in the direction opposite to the place of the violent encounter. अचानक ती उडी मारून आपल्या बाळाला पोटाशी धरून आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर पोहोचली. तिने एकदा अखेरचा परिसर पाहिला आणि नंतर दिसेनाशी झाली. The brief meeting with mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed of a reality should anyone strike the right chord in the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. 55 years I have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. आई आणि बाळ हे तो छोटा आई आणि बाळ म्हणजे ते लंगूरचे आई आणि बाळ तो छोटासा अनुभव आणि त्यांच्याशी झालेला संवाद हे सर्व खरंच घडलं होतं. जर कोणी खरी सहवेदना आणि प्रेम दाखवलं तर माणूस आणि प्राणी यांच्यात सुद्धा नातं जुळतं. माणूस आणि प्राणी यांच्यात फक्त आवाजाने नाही तर विश्वास, सहवेदना आणि एकमेकांशी समजुतीने वागणूक ही नातं जोडलं जातं. त्या घटनेला आता 55 वर्ष झाली. मी आता 70 वर्षाचा आहे, पण आजही मला तो विशेष अनुभव स्पष्ट आठवतो. मुलांनो, या गोष्टीतून आपण एक मोठा संदेश शिकतो. प्रेम, दया, संवेदना ही माणसांसाठीच नव्हे तर प्राण्यांसाठीही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक आईचं आपल्या बाळावर अतूट प्रेम असतं, मग ती माणूस असो किंवा प्राणी. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप ग्रोईंग.